निवडणुकीचं काय होणार आहे विचारा ना. आपल्या लोकांना सगळ्यात देशील चिंता नाही. त्यांना मी सांगितलं की बिहारमध्ये विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 100% एनडीए सरकार त्या ठिकाणी सत्तेत येणार आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे फिरतात मराठवाड्यामध्ये, शेतकऱ्याला साथ घालण्याचा प्रयत्न करताय. उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताय. म्हणजे 2-2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये हे उद्धव ठाकरे कुठे होते? त्यांनी एकच घोषणा दिली होती, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. मग लोक वाऱ्यावर हे घरात बसले. ज्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देताना सगळ्या जनतेला वाऱ्यावर सोडलं 2.5 वर्ष, ते आता बाहेर पडले लोकांना दिलासा द्यायला. परंतु आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संपूर्ण अतिवृष्टीमध्ये 32,000 कोटी रुपयाचे पॅकेज दिलंय. आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आले का पैसे? टाळ्याच्या बाजूला आले तर आम्ही काही ते पैसे काढून घेणार नाही. आले तर आले म्हणा. आज एवढी मोठी मदत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी केली. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही. उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. उद्योग उभे करावे लागतील. उद्योगासाठी इतकी मोठी संधी आज देशामध्ये आहे. सोलापूरला सुद्धा जयकुमारजी, मी मंत्री असताना, पालकमंत्री असताना त्यावेळी या उद्योगाची एक बैठक घेतली त्यांनी. सोलापूरचा उद्योग पुढे जाणार आहे, काय केलं पाहिजे. नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाचे हातून काढा. त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेअर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं, आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुकर माना, लोक तुम्हाला कळत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस माल. मी तर फोडणार होता भेटला तर. पण हे थांबवा, आम्ही सहन करणार नाही. 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची, आणि मोदी सरकारनं जाहीर केले 8,000 रुपये. लाज वाटते? सोयाबीन 2,000 विकावं लागतं. तुम्ही कापूस आयात केला. धानाले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, केळीले भाव नाही, संत्र्याले भाव नाही. संत्रा पहा काय असतं, काय हाल आहे. तर मुख्यमंत्री आमच्या खाली पाचशे जवळ राहतं आणि रोज संत्र्याचे बगीचे तुटतंय. एक साधी व्हिजिट, एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही. कापूसवाला, कांदावाला, द्राक्ष, कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला. मग तुम्हीच इकडे नाटकी करायचे ना, तुम्हीच खिपलं काढायचे. आम्ही सहन करणार नाही. आम्ही तर म्हणतो शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे. सडेतोड उत्तर द्या. काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ.